नाही, मला असं वाटतंय की मोठ्या ताई बारामतीच्या त्यांनी म्हटलंय की मी देवेंद्रजींबरोबर त्या ठिकाणी डिबेट करायला तयार आहे. ताईंनी जितके प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ऑलरेडी प्रेसमध्ये दिली आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवेंद्रजींनी त्यात हे म्हटलंय की माझ्या समकक्ष जे नेते असतील त्यांच्यासोबत मी डिबेट करायला तयार आहे. समकक्ष म्हणजे जर पवार साहेब त्या ठिकाणी डिबेट करायला यांनी जर विनंती केली आणि जर ते तयार असतील तर निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री हे माननीय पवार साहेबांसोबत डिबेट करतील. परंतु बाकीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी काही बारामतीच्या मोठ्या ताईंनी प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्या प्रश्नांना अतिशय व्यवस्थित अशी उत्तरं मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहेत. बघा, असं आहे की या ठिकाणी ज्यांनी कोणी म्हणजे दुर्दैव आहे की ज्यांनी ज्या ज्या महिलांनी या विधेयकाला महिला सांसदांनी विरोध केला या सगळ्या कुठल्या राजकीय पार्श्वभूमीच्या महिला आहेत. कुणाचे वडील आहेत, कुणाचा पती आहे, कुणाचा भाऊ आहे, कुणाचा आणखीन कोणी असेल. आज या 33% आरक्षणाची गरज यासाठी होती ज्यासाठी मोदीजींचा प्रयत्न आहे की सर्वसाधारण ज्यांच्या मागे कुठलाही राजकारणाचा इतिहास भूगोल नाही अशा महिला संसदेतही येणार होत्या आणि प्रत्येक देशाच्या विधानसभेमध्ये सुद्धा येणार होत्या. आणि मला असं वाटतंय की इतक्या महिलांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्याचा चक्काचूर करायचं काम यांनी केलंय. आणि त्यामध्ये महिला खासदार ज्या त्या ठिकाणी आहेत त्यांचाही समावेश आहे. हे दुर्दैव आहे. जल्लोष केला गेला त्या ठिकाणी, हे आणखीन दुर्दैव आहे. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून मला त्यांना सांगायचं आहे, नक्की जल्लोष कराच तुम्ही. आता देशातल्या आणि राज्यातल्या महिलांचा शंखनाद तुम्हाला ऐकायला येईल, जो शंखनाद तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. कोण म्हणाल असं? आता संसदेमध्ये बसून नक्की त्या भाषेमध्ये देवेंद्रजींनी, आम्ही तर संसदेच्या बाहेरच्या आहोत, इतकं साध्या सोप्या भाषेमध्ये तिथे समजवलंय की हे बिल नक्की काय आहे. त्यांच्यावरती जे म्हणजे या बिलावरती जे काही आक्षेप होते ते सुद्धा साध्या भाषेमध्ये सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने त्याचं निरासन केलं. आणि असं असून सुद्धा जर सभागृहामध्ये, सर्वोच्च सभागृहामध्ये बसलेल्या महिला प्रश्न विचारत असतील तर मग मात्र मोठं प्रश्नचिन्ह हे त्यांच्यावरच आहे. अहो, मी तुम्हाला तेच सांगतेय की काहीही बोलण्याच्या आधी राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्याची प्रेस बघावी. मुख्यमंत्र्यांनी सगळ्या जे आरोप किंवा जे आक्षेप होते, आरोप नाही म्हणता येणार, आक्षेप होते, त्या आक्षेपावरती अतिशय व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत जे या देशातल्या आणि राज्यातल्या सर्वसामान्य लोकांनाही कळेल. आणि जर नसेल कळत तर पुन्हा एकदा देवेंद्रजींची प्रेस नीट बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. धन्यवाद. हो, पण कोण बोलतंय, देतंय कोण चॅलेंज, हे पण महत्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पेसिफिक म्हटलंय की माझ्या समकक्ष जे नेते असतील त्यांच्यासोबत मी डिबेट करायला तयार आहे. तर जर बारामतीच्या मोठ्या ताईंनी पवार साहेबांना विनंती केली आणि जर साहेब येणार असतील तर निश्चितपणे आमचे देवेंद्रजी त्या ठिकाणी बसतील. पण समकक्षचा जो एक समकक्ष कशाला म्हणतात हे थोडंसं जरा समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतंय.